तर रुपाली ठोंबरेंच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेलच तुर्तास पुढे जातोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्याच्या भावात 4,000 रुपयांची तर चांदीच्या बाबत 13,000 रुपयांची घसरण झालेली आहे। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव हे 1,52,500 रुपयांवरती आणि चांदीचे भाव 2,46,000 रुपयांवरती आलेत। जीएसटी सह सोन्याचे भाव 1,57,750 रुपये तर जीएसटी सह चांदीचे भाव 2,53,380 रुपयांवरती आलेत। सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे, त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। जळगावमधून आढावा घेत सोन्याचे व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। हिंदू शास्त्राप्रमाणे खरं मौल्यवान धातू म्हणजे सोनं याला विशेष महत्त्व आहे आणि त्याच अनुषंगाने आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काही प्रमाणात का असेना सोनं खरेदी करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। याच अनुषंगाने आपण आलो आहोत जळगाव सुवर्णनगरीमध्ये। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या भावात जी आहे मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, मात्र गेल्या 24 तासात सोन्याच्या भावात 4,000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 13,000 रुपयांची घसरण झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहेत। तर काय सांगणार, युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळाली होती, मात्र आता सोन्याच्या भावात जी आहे मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळते आहे। आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणानिमित्त जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची देखील मोठी गर्दी होते। हो, युद्ध सुरू झाल्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहे। आपण बघितलं असेल, युद्ध जेव्हा होतं तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळेस इराण आणि US युद्धामुळे ऑइल क्रायसिस सुरू झालेले, ग्लोबल ट्रान्सपोर्टेशन हे खूप डिस्टर्ब झालेलं आहे। त्यामुळे महागाई वाढलेली आहे आणि महागाई वाढल्यामुळे जे मॉनिटरी पॉलिसीज जे चेंज होणार होते बँकचे, इंटरेस्ट रेट कट नाही होणार आहे। त्यामुळे सोन्यामध्ये हेवी सेल ऑफ झालेला आहे। 1,65,000च्या आसपास सोनं होतं, आज काल 1,55,000पर्यंत आलं आणि आज थेट 1,52,500पर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे। पण आज पाडवाचा मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। आज भाव कमी झालेले आहे, एवढे 4,000 रुपयाने 24 तासात सोन्याचे भाव कमी झालेले आहे। एका महिन्याचा विचार केला तर 35,000 रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले आहे। ऑफकोर्स हे ग्राहक त्याचा फायदा उचलत आहे आणि चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी ग्राहकाला साधून सोन्यामध्ये परत सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करत आहे। नक्कीच खरं तर शास्त्रार्थाप्रमाणे सोन्याचं असलेलं महत्त्व आणि त्यासोबतच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं आणि याच अनुषंगाने खरं तर दरवर्षी जी आहे मोठी उलाढाल गुढीपाडव्यानिमित्त जळगाव सुवर्णनगरीमध्ये होते। काही ग्राहक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता काय सांगणार, आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तावरती आपण खरं तर या ठिकाणी मौल्यवान धातू जे सोनं असेल चांदी असेल आपण खरेदी करायला आहात, काय भावना आहे? नक्कीच आज 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। त्याच्यामुळे आज सोने किंवा चांदी खरेदी करणे हा महाराष्ट्र संस्कृतीचा भाग आहे। त्याच्यामुळे आम्ही आज भंगाडे गोल्ड येथे प्युरिटी असते म्हणून खरेदी करण्याला आलो आहे। खरं तर गेल्या वर्षभराच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली होती, आज काही प्रमाणात घसरण झालेली आहे, काय भावना आहे? वाढ मोठ्या प्रमाणात होते, घसरण लहान होते, त्याच्यामुळे तर नक्कीच बजेट कोल्ड म्हटलं आहे आमचं, पण मग एक शुभ मुहूर्तापैकी एक घ्यावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही घेतोय। नक्कीच खरं तर भाव काही जरी असले तरी मात्र हा मुहूर्त साधण्यासाठी जे आहे ग्राहक आग्रही असतात आणि याच अनुषंगाने दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मोठी उलाढाल जी आहे ती जळगाव सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळते। आज देखील गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि मोठी उलाढाल खरं तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुवर्णनगरीत होईल असा विश्वास देखील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।